इयत्ता 4थी कविता 11वी नाखवा दादा भाग 1. मुलांनो, आज आपण वसुधा पाटील यांनी लिहिलेली नाखवा दादा ही कविता शिकणार आहोत. त्याआधी मला सांगा बरं, तुम्ही कधी होडी पाहिली आहे का? हो मॅडम, मी पाहिली आहे. मॅडम, मी होडीने पाण्यातून प्रवास देखील केला आहे. अरे वा, छान. मुलांनो, होड्या ह्या मुख्यत्वे करून आपल्याला खाडीच्या भागात जास्त दिसून येतात. आज आपण जी कविता पाहणार आहोत त्या कवितेतील एका छोट्या मुलाला अशाच होडीने एका खाडीपलीकडे जायचे आहे. त्यासाठी तो कोणाला तरी विनवणी करीत आहे. चला तर मग पाहूया तो कोणाला विनवीत आहे आणि त्याला त्या खाडीपलीकडे का जायचे आहे ते. त्यासाठी सुरुवातीला आपण ही कविता पाहूया. नखवा दादा खाडी पल्याड न्याल काय. नखवा दादा खाडी पल्याड न्याल काय. खाडी पल्याड या वेळी सोन्या तुझे काम काय. खाडी पल्याड या वेळी सोन्या तुझे काम काय. नखवा दादा खाडी पल्याड उंच डोंगर, डोंगरावर हिरवे रान. खाडी पल्याड उंच डोंगर, डोंगरावर हिरवे रान. सकाळच्या कोवळ्या उन्हात दिसेल किती छान छान. नखवा दादा. मॅडम, नाखवा दादा म्हणजे कोण? नाखवा दादा म्हणजे नावाडी, म्हणजेच होडी चालवणारा होय. मुलांनो, येथे एक लहान मुलगा अशाच एका नावाडी दादाला म्हणतो आहे की तुम्ही मला खाडीच्या पलीकडे घेऊन जाल का? या प्रश्नावर नावाडी दादा त्या मुलाला विचारतात की अरे सोन्या, म्हणजे लहान मुला, खाडीच्या पलीकडे यावेळी तुझे काय काम आहे? तो छोटा मुलगा म्हणतो की खाडीच्या पलीकडे उंच डोंगर आहेत. त्या डोंगरावर हिरवेगार रान आहे. सकाळच्या वेळी सूर्याची कोवळी किरणे माळ रानावर पडतात तेव्हा ते रान खूपच सुंदर दिसते. पुढे तो मुलगा काय म्हणतो आहे ते आपण पुढील ओळींमधून पाहूया. हिरव्या रानी शुभ्र ससे, हिरव्या रानी शुभ्र ससे. सशांचे डोळे लाल लाल, त्यांना पाहून रागाने गुंजा आपले फुगवतील काल. नखवा दादा. फुलात फुलपाखरे, फुलपाखरांचे सोनेरी रंग. उन्हात त्यांच्या संगे नाती, पक्षी आपले फुलवून अंग. नखवा दादा. मॅडम, गाल फुगवणे म्हणजे काय? गाल फुगवणे म्हणजे रुसून बसणे. आता तुम्ही मला गाल फुगवणे याचा वाक्यात उपयोग करून दाखवा बरं. मॅडम, मी सांगू का? हो, सांग. रमाला तिच्या आवडीचे आईस्क्रीम मिळाले नाही म्हणून ती गाल फुगवून बसली. बरोबर. या ओळींमधून मुलगा सांगतो आहे की त्या डोंगरावर पांढरे ससे आहेत. त्या सशांचे डोळे खूप लाल आहेत आणि गुंजापेक्षा सशाचे डोळे सुंदर आणि लाल आहेत. हे पाहून गुंजा देखील रागाने गाल फुगवून बसले. गुंजा म्हणजे गुंजेच्या झाडाच्या लाल बिया होय. हा मुलगा पुढे सांगत आहे की माळ रानावर वेगवेगळ्या प्रकारची फुले आहेत. या फुलांवर सोनेरी रंगाची फुलपाखरे उडत आहेत. तेथे पक्षी सुद्धा फुलपाखरांसोबत आपले पंख पसरून उन्हात जणू आंघोळ करत आहेत.